पूर्णा तालुक्यातील मोजे पिंपळा लोखंडे ते लोणखुर्द रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी तीव्र असंतोष व्यक्त करीत प्रशासनाचा निषेध नोंदवत चांगला रस्ता तयार करण्याची मागणी केली। सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सदर रस्त्याचे काम सुरू आहे। रस्ता न खोदताच गिट्टी हाताळण्याचे काम केले जात आहे। याबाबत कंत्राटदारास ग्रामस्थांनी विचारले असता अर्ध्याहून अधिक निधी वरिष्ठ अधिकारी व इतरांना देण्यात येतो, मग काम जेवढे पैसे उरतात त्यातच काम करावं लागत असल्याची कंत्राटदारांनी माहिती सांगितली। ही बाब अशोभनीय असून अशा कंत्राटदाराच्या कामाची चौकशी करून काळे यादीत टाकण्याची मागणीही करण्यात आली। तर या रस्त्याचे काम व्यवस्थित न केल्यास पालकमंत्र्यांसह मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असून माननीय आमदार साहेबांकडेही याबाबत तक्रार करणार असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना ग्रामस्थांनी केली। तर याच रस्त्यात शाळा असल्याने विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास होत आहे। काय म्हणाले शिक्षक पाहूया। हे काय रस्ता चांगला आहे का? नाही होईना झाला चांगला रस्ता बरोबर। पण तुम्हाला त्रास व्हायला काय? त्रास व्हायला मग कोणाला सांगावं आता, कोणी ऐकत नाही आमच्या सरकारचं। नाही हो, तुम्ही तर आमदारचे माणसं आहेत ना। आमदारचे आहेत, आमदार सांगितलं तर आमदार म्हणते फक्त रस्ता चांगला करून घ्या। माझा ते कुठे गेले कामदार? कुठे गेले काय माहित नाही, आले आपण आले की भेटत नाहीत काही नाही आपल्याला। हा, आता किती दिवसापासून काम चालू आहे? पकड झाले 15 दिवस झालं काम चालू आहे असं। तुम्ही त्यांना कधी बोलले काय वास काउंट करायला? बोललो तर ऐकत नाही, माणसाला विचारत कुठे गेले मालकाला नाही, एवढंच बोलतो दुसरं काय म्हणते। मग आता तुम्ही हे रस्ता चालू ठेवणार का बंद पडणार? आता त्याच्या आता त्यानं कामला चांगलं ठेवू चांगला, नाही तर खराब कामला दूर कंप्लेंट। महोदय, हे रस्ता कुठे चालला आहे? हे रस्ता धार फाटा वसमतला जोडणारा रस्ता आहे। कोण म्हणजे कोण आहे गुत्तेदारी इथं काम करते? गुत्तेदार तांबे म्हणून आहे। हे असा रस्ता असाच त्याचं हे आहे अंदाजपत्र आहे का रस्त्याचं? आता रस्त्याचं अंदाजपत्रक आम्ही बँडशीला गेलतो, बँडशीवाले म्हणले आमच्याकडे रस्ता नाही। तर PMYला विचारलं, PMY म्हणते बँडशीकडं आहे, बँडशी म्हणते PMYकडं आहे। आता पत्र कोणाला द्यायचं हेच कळण चालू आहे। आता आज जाऊन आम्ही याचा खुलासा करतील। आणि तांबेला म्हणलं तुमचं हे इस्टिमेट द्या, तर ते पण देत नाहीत। हे का बनवावरी फसवणुकी कार्यक्रम असे आहे काय? फसवाफसी नाही तर काय आहे? बघा की रस्ता आहे काही, हे रस्ता राहते, हे दोन खडे टाकले रस्ता राहते का? हे बघा ना, हा बघा हे दोनच खडे आहेत, हे रस्ता आहे। आणि उकरलं सुद्धा नाही त्यानं, काहीच केलं नाही, डायरेक्ट त्यानं भीती आतरून टाकली, डायरेक्ट रस्त्याचं काम चालू करायचं। किती किलोमीटरचा रस्ता आहे? हे आहे 3 किलोमीटरचा रस्ता आहे। हे 3 किलोमीटरचा आहे, तिथून पूर्ण कोण जास्त आलेलं आहे। काय तुमची मागणी काय असेल? आता आम्हाला एवढीच मागणी आहे, आमचा रस्ता चांगला करून द्या। 50 वर्ष झालं रस्ता झालेला नाही, आता पहिली बार होत आहे, तर रस्ता चांगला करून द्यावा एवढीच मागणी आमची राहील। नाही केलं तर काय करणार तुम्ही? नाही केले तर आम्ही आंदोलन करू, रस्ता बंद पाडू आणि आंदोलन करू। आम्ही जिल्ह्यावर जाऊन कुणाकडे तक्रार करणार? जिल्हा अधिकाऱ्याकडे पण जाणार आणि जे मंत्र्याकडे पण जाणार आणि आमदार साहेबाकडे जाणार। मेघनाताईंना याची आम्ही हकीकत सांगतात। मेघनाताईने आमच्या मागण्या पूर्ण आम्हाला माहितीच तो मिळालेला आहे, परंतु जेव्हा आमचे सरपंच 82ला गेले होते की या रस्त्याचे जे काही इन्स्ट्रुमेंट आहे हे इन्स्ट्रुमेंट घेण्यासाठी त्या ठिकाणी ते अधिकारी जे काय आहेत ते पळवापळव करत आहेत, ते उडते उत्तर देत आहेत की आमच्याकडे 82कडं हा रस्ता आलेला नाही किंवा या लोकांकडे जा, ते पुन्हा या लोकांकडे जा, असे उडते उत्तर देत आहेत। आज जर खरोखर हा रस्ता जर आपण बघितला तर ह्या रस्त्याचं काम मुळात कसं असतं की अगोदर जो काही मूळ रस्ता आहे त्याला खोदकाम करायचं असतं। एक जवळपास म्हणा एक इंच म्हणा किंवा 1 फूट म्हणा, हे खोदकाम करून इथं गिट्टी आतरायची असते। परंतु या गुत्तेदारानं काय केलेलं आहे की जवळपासची लोकांची गिट्टी घेतली, तीच गिट्टी जशाच तशी आतरून टाकलेली आहे। म्हणजे आजचा होणारा जो काही रस्ता आहे हे अतिशय निकृष्ट दर्जाचा होणार आहे। या आम्ही त्या गुत्तेदाराला विचारलं, हा रस्ता तुम्ही असा का करत आहात? तर गुत्तेदार म्हणाला तर आम्हाला एवढेच निधी मिळाला, आम्हाला मिळणारा निधी आमच्यापर्यंत येण्यासाठी वरच्या 2-3 अधिकाऱ्याला पैसे द्यावे लागतात।
मग वरच्या 2-3 अधिकाऱ्याला पैसे द्यायचे तर मग आमच्यापर्यंत येणारच किती पैसा, मग त्या पैशातून आम्ही किती या निधीचा वापर करून कसा रस्ता बनवणार. आम्हाला ह्या बाकी गोष्टीचं काही घेणं नाही. आम्ही उत्कृष्ट दर्जाची कामं करत असाल तर हा टिकणारा रस्ता फक्त 1 वर्षाचा असेल आणि त्यानंतर सुद्धा आम्हाला पुन्हा हीच परेशानी जाणवणार नाही. नाही, नेमकं तुमची शाळा आहे, तुमच्याकडे विद्यार्थी आहेत, किती गावचे विद्यार्थी आहेत आणि कुठून लोक विद्यार्थी आमच्या गावाला जवळपास 5-6 गावचे विद्यार्थी येतात. आता हा रस्ता करताना तुम्हाला एक काठनं एक 5 फुटाची म्हणा 3 फुटाची म्हणा एक जागा सुद्धा रस्त्यानं ये जा करण्यासाठी करून द्यायला पाहिजे. परंतु या गुत्तेदारानं काय केलेलं आहे, रस्ता करण्यासाठी जी काही जागा होती रस्त्याची ऑलरेडी ती संपूर्ण गुंतून टाकलेली आहे. आता विद्यार्थ्यांनी यायचं कसं किंवा आम्ही शिक्षक लोकांनी यायचं कसं किंवा गावातल्या लोकांनी ये जा कसं करायचं, याला ये जा करण्यासाठी सुद्धा या गिट्टीनंच यावं लागायली. आता गिट्टीनं ये जा करण्यासाठी अंकुचितदारपणा गिट्टीमध्ये आहे, गाडीमध्ये किंवा गाडीच्या टायरमध्ये ती गिट्टी खुपसायली, लेकरांच्या टायरमध्ये गिट्टी खुपसायली आणि त्यातून गाड्या पंक्चर व्हायल्यात आणि पंक्चर झाल्याच्या नंतर गाडीचे वेग असल्यामुळं साधारण वेग असल्यामुळं ते लेकरं पडायलेत किंवा आम्ही पडायलोत. त्यामुळे लेकरांना इजा व्हायली, वाटसरूला इजा व्हायली. याची दखल कोण घेणार. आता तुमची प्रमुख मागणी काय असेल. आमची प्रमुख मागणी एवढीच आहे, आपले या परभणी जिल्ह्याचे जे नवनिर्वाचित पालकमंत्री झालेले आहेत मेघनाताई बोर्डीकर यांनी या रस्त्याची देखभाल करावी किंवा या रस्त्याचं जे काही काम चालू आहे त्याची तपासणी करावी आणि हा रस्ता होईल तेवढा मजबूत करण्याचं काम करावं. धन्यवाद.